विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी सागर जगताप सर स्वागत करतो तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या YouTube चॅनलवरती। नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी एक बातमी घेऊन आलेलो आहोत। एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। परमाणु ऊर्जा शिक्षण संस्था केंद्रीय विद्यालय एवं महाविद्यालय मुंबई या संस्थेची जाहिरात, या केंद्रीय शाळेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे की ज्यामध्ये पद आहेत शिक्षक, ज्यामध्ये टीजीटी शिक्षक, त्यानंतर विशेष शिक्षक आणि समुपदेशक पदांची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। बघून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यातील सर्व बारकाईन गोष्टी की ज्यामध्ये पगार आहे साधारणतः 34,125 पेक्षा जास्त। व्हिडिओ संपूर्ण पहा, नक्की तुमच्या आवश्यक असणारी ही माहिती आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। दुसरी गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी याची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली अत्यंत दर्जेदार अशी बॅच गुरुवर्य 1.0 बॅच। ज्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की पेपर 1 आणि पेपर 2 पूर्णतः मार्गदर्शन एकाच बॅच मधून केलं जाईल। मार्गदर्शन करणारी टीईटी पात्र असणारा शिक्षक वर्ग असणारे, अनेक वर्षाचं अध्यापन कार्य आणि अनुभव, ज्यामध्ये अनेक शिक्षक वर्गांना त्यांच्या यशाप्रत ध्येयाप्रत पोहोचण्यास मदत झालेली आहे। बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। कॉन्टॅक्ट नंबर आहे, अकॅडमीचा पत्ता आहे। ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची असेल किंवा बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायची असेल, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे। जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दल आपण चर्चा करूयात। काय माहिती दिलेली आहे? परमाणु ऊर्जा शिक्षण संस्था केंद्रीय विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये पद असणार आहे शिक्षक, टीजीटी, विशेष शिक्षक आणि समुपदेशक। नोकरीचं ठिकाण असणारे मुंबई, मानधन किंवा वेतन असणारे 34,125 पर्यंत। वयोमर्यादा दिलेली आहे 18 वर्ष ते साधारणतः 65 वर्षापर्यंत। निवड प्रक्रिया मुलाखतीतून निवड केली जाईल। मुलाखतीची तारीख दिलेली आहे 29 ऑक्टोबर 2025। आपण त्या पीडीएफ मध्ये संपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात। कोठे मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने केली जाणार आहे। पुढे यामध्ये टीजीटी स्पेशल एज्युकेशन काउन्सिलर हे असणारी पद, ज्यामध्ये तुम्हाला वेबसाईट डिनोट केलेली आहे। ही वेबसाईट तुम्हाला उपयुक्त ठरेल। इंटरव्ह्यू पद्धतीने सिलेक्शन आहे, तारीख दिलेली आहे। आता यामध्ये क्वालिफिकेशन बघून घेऊयात। एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता टीजीटी यामध्ये बॅचलर ऑनर डिग्रीज विथ ॲट लीस्ट 15% मार्क विथ बीएड डिग्री और ग्रॅज्युएशन इन कॉन्सर्ट सब्जेक्ट विथ ॲट लीस्ट 15% मार्क एंड बीएड स्पेशल एज्युकेशन or postgraduate in concert subject with the minimum 55% mark or equivalent grade and 3 years integrate B.Ed M.Ed. ओके, हे झालं टीजीटी टीचर साठी असणारं क्वालिफिकेशन। स्पेशल एज्युकेटर साठीची असणारं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन डिग्री और बीएड और पीजी डिप्लोमा और सीनियर डिप्लोमा और बीए बीएड। आणि काउन्सिलर साठी क्वालिफिकेशन असणारे बीए बीएससी सायकोलॉजी विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन काउन्सिलिंग। ओके, हे झालं त्याचं क्वालिफिकेशन। आता आपण एक्झॅक्ट जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये बघून घेऊयात कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि काय काय आपल्याला त्या संदर्भात जाणून घ्यायचं आहे। सगळी डिटेल आपण जाणून घेऊयात। प्रत्यक्ष ॲडव्हर्टाइजमेंट जी काही पब्लिश झालेली आहे पीडीएफ स्वरूपात त्याविषयी चर्चा करूयात। कार्यालय स्थानिक प्रबंधन समिती परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय एवं कनिष्ठ महाविद्यालय अणुशक्तीनगर मुंबई, त्याचा असणारे हे संपूर्ण ॲडव्हर्टाइज नंबर असेल। 10 ऑक्टोबर 2025 ला पब्लिश झालेली ही जाहिरात, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी अगोदरच नमूद केलेल्या आहेत। अकॅडमिक इयर 2025 टू 2026 पर्यंत टीजीटी स्पेशल एज्युकेटर काउन्सिलर 34,125। तुम्हाला मानधन सांगितलं आहे। एज लिमिटेड अगोदरच सांगितलंय 18 ते 65 वर्ष।
त्यानंतर तुम्हाला जी काही क्वालिफिकेशन संदर्भात मगाशी सगळे डिटेल दिलेले आहेत तेच PDF मध्ये नमूद केलेलं आहे. आता सब्जेक्ट कोणकोणते आहेत त्या TGT मधील ते जाणून घेऊयात. इंग्लिश हा सब्जेक्ट आहे TGT इंग्लिश म्हणून. त्यामध्ये सगळ्या गोष्टी इसेन्शियल क्वालिफिकेशन 4 years इंटिग्रेट डिग्री कोर्स ऑफ NCTE recognized university with at least 15% mark in concert subject as well as in the aggregate including B.Ed component. ओके. त्यानंतर बाकीच्या सगळ्या एका स्पेशल इंग्लिश विषयासाठी आवश्यक असणारे सगळं क्वालिफिकेशन तिथे दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी तिथे नमूद केलेल्या आहेत. अगोदर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या दृष्टिकोनातून हा आहे, क्वालिफाईड इन द सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 म्हणजे CTET ज्याला म्हणतो आपण, केंद्रीय पद्धतीने घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य सरकारची TET असेल किंवा केंद्र सरकारची असणारी CTET, त्यातला पेपर 2 पास आउट असणं गरजेचं आहे. कॉम्पिटन्स टू द टीच दो इंग्लिश अँड हिंदी लँग्वेज, दोन्ही भाषेचं ज्ञान असणं अपेक्षित. द कॅन्डिडेट शुड हॅव स्टडीज इंग्लिश ॲज अँड इलेक्टिव्ह सब्जेक्ट इट ॲटलीस्ट 3 years 6 years सेमिस्टर ऑफ कोर्स. ठीक आहे. त्यानंतर TGTचं सोशल सायन्स, आता सोशल सायन्स जे असणारा सब्जेक्ट त्यासाठी असणारे हे पद आहे, त्याचीही क्वालिफिकेशन अगदी इंग्लिशच्या ज्या बाबतीत आहे तेच सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये असणारे क्वालिफिकेशन सेम राहील. द कॅन्डिडेट शुड हॅव स्टडीज एनी 2 subject ऑफ हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स ड्युरिंग ग्रॅज्युएशन आउट ऑफ विच वन मस्ट बी आयदर हिस्ट्री और जिओग्राफी in at least 3 years 6 semester of course and elective main subject and the second subject of at least 1 year any 2 semester of the course. हे सुद्धा त्याचं सोशल सायन्सचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यामध्ये विषयाचा अनुभवासंदर्भात दिलेला आहे टीचिंगचं. द कॅन्डिडेट हू स्टडीज अंडर द चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS with the above subject are also is एलिजिबल टू अप्लाय. त्यानंतर बाकी कोणता आहे, TGT मॅथमॅटिक्स ऑब्लिक फिजिक्स, त्याचंही अगदी तेच क्वालिफिकेशन आहे. त्या विषयासंदर्भात B.Edचे पर्सेंटेजच्या संदर्भात दिले त्या विषयाच्या संदर्भात आणि CTET पास आउट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये द कॅन्डिडेट शुड हॅव स्टडीज मॅथमॅटिक्स ॲज इलेक्टिव्ह मेन सब्जेक्ट ॲटलीस्ट 3 years 6 years सेमिस्टर ऑफ कोर्स, फिजिक्स ॲटलीस्ट 1 years 2 years सेमिस्टर ऑफ कोर्स, 1 out of chemistry, electronics, computer science, statistics at least 1 year any 2 semester years of course. Okay. बाकी candidate with BSc in physics or chemistry are not eligible for the post of TGT maths. बघा हा पॉइंट महत्वाचा आहे. BSc मधून फिजिक्स आणि केमिस्ट्री मधून BSc झालेल्या विद्यार्थ्यांना या TGT मॅथ्स फिजिक्स साठी आर नॉट इलिजिबल, ते पात्र नाहीत असं सांगितलंय. अगोदरच त्यांनी नमूद केलेलं आहे. TGT स्पेशल एज्युकेटर, यामध्ये सुद्धा ती संपूर्ण क्वालिफिकेशन तुम्हाला दिलेला आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही वाचू शकता. ग्रॅज्युएशन डिग्री युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ द रिकॉग्नाइज्ड मिनिमम 15% मार्क. ओके. बाकी सगळ्या B.Edच्या संदर्भामध्ये असेल, त्यानंतर त्या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये असेल, त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. काउन्सलरचं असणारं क्वालिफिकेशन इसेन्शियल क्वालिफिकेशन BA BSc चालेल सायकोलॉजी मधून विथ अ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन काउन्सिलिंग. डिस्क्राइब क्वालिफिकेशन मिनिमम ऑफ 1 year एक्सपिरियन्स इन प्रिव्हिलेजिंग करियर इन एज्युकेशनल काउन्सिलिंग टू स्टुडंट इन स्कूल. ओके. बाकी सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. B.Ed और इक्विव्हॅलंट डिग्री फॉर एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे B.Ed आणि त्याला पॅरलल असणारी क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. B.Ed इज नॉट रिक्वायर्ड फॉर कॅन्डिडेट विथ द BSc और B.Ed और MSc Ed. या B.Ed इज नॉट रिक्वायर्ड फॉर एनी कैंडिडेट्स विथ BSc B.Ed और BA B.Ed MSc Ed. क्वालिफिकेशन इन पेपर 2 और सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी CTET conducted by the CBSE in accordance with guideline framed by the NCTE the purposes. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने तुमचं
मोड ऑफ सिलेक्शन, निवड कशी केली जाईल, पॅनल कशा पद्धतीने असेल, तुम्हाला काय तयारी करायची आहे, कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहे माहिती करून घेणं ते गरजेचं दिलेलं आहे. आता तुम्हाला इंटरव्ह्यूच्या डेट दिलेल्या आहेत, इथं कोणत्या विषयाच्या शिक्षकांची इंटरव्ह्यूची तारीख किती असणार आहे. टीजीटी मॅथ्स फिजिक्सची 29/10/2025. कोठे दिलेला आहे व्हेन्यू, AECS2 मुंबई. टीजीटी स्पेशल एज्युकेटर 29 तारीख, सगळ्यांची साधारणतः 29 तारीख आहे. पत्ता फक्त तिथं व्हेन्यूचं ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं आहे, ते फक्त समजून घ्या, नोट डाऊन करून घ्या, जे तुम्हाला उपयुक्त ठरेल. चला, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला या PDF थ्रू पाहायला मिळतील. यासाठी PDF डाउनलोड करून घ्या. मी अगोदर त्याची वेबसाईट सांगितलेली आहे. तुम्ही सर्च जरी केलं या पद्धतीने शाळेचं किंवा त्या संस्थेचं नाव टाकून, तरी सुद्धा तुम्हाला ती माहिती गुगलवरती उपलब्ध होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं वाचता येतील, समजून घेता येतील. नक्की जे जे कोणी क्वालिफाईड असतील त्या दिलेल्या अर्हतेनुसार त्यांना या ठिकाणी काम करण्याची एका मोठ्या संस्थेवरती, एक केंद्रीय शाळा ज्याला आपण परमाणु ऊर्जा केंद्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोठ्या ठिकाणी साधारणतः अणुशक्ती मुंबई या ठिकाणी असणारे हे चांगल्या ठिकाणी, अगदी उत्तम ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होते. ज्या कोणा विद्यार्थी वर्ग असतील, शिक्षक वर्ग असतील, पात्रता धारण असतील, त्यांनी लागलीच लगेच फॉर्म भरायला सुरुवात, ऍप्लिकेशन करायला सुरुवात करायचे आणि दिलेल्या तारखेपर्यंत इंटरव्ह्यूची तयारी करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्की तुमच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कारण इथून पुढे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट असतील, जाहिराती असतील किंवा इव्हन ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या तुमच्या आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. ह्यासाठी चॅनल तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.